आपको बता दें, आज जो भारत जिंदाबाद यात्रा का आयोजन किया गया है, वो जो हमारी सेना ने वीरता, पराक्रम और साहस का, जो शौर्य का जो परिचय आज दिखाया है पाकिस्तान पर हमला करके, और जिस तरह से मुस्तैदी के साथ आज वो सीमा पर डटे हुए हैं, आज उन्हीं के मान सम्मान में ऑपरेशन सिंदूर पूरी तरह से सक्सेसफुल होने के नाते उन्हीं के सम्मान में, सेना और सैनिकों के सम्मान में पहले भारतीय जनता पार्टी ने तिरंगा यात्रा निकाली। साहेब, नेमकी यात्रा कशी असणार आहे? कारण तिरंगा यात्रेवरून संजय राऊतांनी सुद्धा टीका केली, म्हणाले की ऑपरेशन सिंदूर हे फेल गेले। मला असं वाटतं की कुणी काय बोललेलं आहे त्यामध्ये अर्थ अजिबात नाही आहे। जे ऑपरेशन सिंदूर आहे ते सफल झालेलं आहे। माननीय नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं होतं की त्या आतंकवाद्यांनी आमच्या पहलगाम या ठिकाणी हल्ला करून या ठिकाणी अनेक आमच्या भगिनींचा असं पुढे जाऊन आहे, त्यांना सबक शिकवलं, त्यांच्यासाठी उद्ध्वस्त करणं हे उद्दिष्ट होतं आणि त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर आरंभ करण्यात आलं आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये असणारे सगळे जे आतंकवाद्यांचे अड्डे होते उद्ध्वस्त करण्यात आले। त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त आतंकवादी मारले गेलेले आहेत, 18-20 त्या ठिकाणी आर्मी गिरोह मारले गेलेले आहेत आणि हे जे ऑपरेशन आहे ते सफल झालेलं आहे। ज्या आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं होतं त्यांचा बदला घेण्याचं जे काम आहे ते काम नरेंद्र मोदी यांनी नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या सैनिकांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि भारत जिंदाबाद हा नारा देण्यासाठी, पाकिस्तान मुर्दाबाद हा नारा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष आहे, राष्ट्रावर प्रेम करणारा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने साऱ्या देशभरामध्ये भारत जिंदाबाद यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। तिरंगा झेंडा घेऊन ठिकठिकाणी भारताच्या अनेक राज्यामध्ये अशा पद्धतीच्या या यात्रा निघतात, रॅली निघत आहे। आज मुंबईमध्ये माझ्या उपस्थितीमध्ये ही रॅली निघत आहे, त्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये रॅली निघत आहेत आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं अभिनंदन करण्यासाठी, सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी ही रॅली आहे। त्यामुळे कोण काय म्हणते त्यामध्ये त्याचा काय अर्थ अजिबात नाही। ऑपरेशन सिंदूर सफल झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे नरेंद्र मोदींच्या पाठीमागे आहोत दाखवण्यासाठी, किंवा आम्ही सगळा देश एक आहे आणि नरेंद्र मोदींच्या पाठीचे आम्ही आहोत। विरोधात काय बोलताय तिकडं आम्ही लक्ष अजिबात देत नाही। अब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के 8वें गुट की तरफ से भारत जिंदाबाद यात्रा निकाली जा रही है उन्हीं सेना और सैनिकों के सम्मान में। तो आप लोग बने रहिए डीसी न्यूज़ इंडिया पर ताकि हम आपको इन सारी तस्वीरों से रूबरू करा सकें। मुंबई से कैमरा पर्सन राज ठक्कर के साथ मैं सैयद मसूद, डीसी न्यूज़ इंडिया।